एमपीएससी गट क परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू आहे. सुरुवातीला डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर हा ऑप्शन नव्हता, त्यावेळी बरेच उमेदवारांनी फॉर्म भरले आहे. आता डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मग अशा उमेदवारांनी नवीन फॉर्म भरावा का? एमपीएससीचं त्याच्यावर काय उत्तर आहे, तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. ज्या ऍग्रिकॉचच्या उमेदवारांनी गट क ला फॉर्म भरला असेल त्यांना या व्हिडिओची लिंक तुम्ही नक्की शेअर करा आणि तुमचे काही समस्या असतील त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बघा, इश्यू काय झालेला आहे की डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर हा पर्याय उपलब्ध झालेला आहे. तुम्ही म्हणाल सर ही चांगली गोष्ट नाही, याच्यात इश्यू काय आहे? प्रॉब्लेम असा झालाय, सुरुवातीला जेव्हा जाहिरात आली तेव्हा डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी का काहीतरी असा एक पर्याय होता. उमेदवारांनी त्याच्यावर फॉर्म भरला किंवा काहींनी काय केलं, काहींची पदवी झालेली होती फक्त, तर त्यांनी पदवीची माहिती भरली. आता ठीक आहे, एखाद्याने कृषीमध्ये पदवी केली असेल तर त्याला काही इश्यू नाही, म्हणजे भविष्यात कृषीचे काही पद ऍड झाले त्याला तो ऑटोमॅटिक इलिजिबल होईल. पण काहींचं कसं असतं माहिती आहे का, काहींनी डिप्लोमा ऍग्रिकल्चर मध्ये केलेला आहे आणि पदवी साधी केलेली आहे, म्हणजे YCMU किंवा बाकी BA केलेले, BSc केलेले, BCom केलेले, असे बरेच माझे मित्र आहेत की ज्यांनी डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर केलेले पण पुढे त्यांनी वेगळ्या विषयात पदवी केली, कृषी पदवी केलेली आहे. मग त्यांनी याच्याविषयी माहिती टाकलेली आहे. मग याच्याविषयी माहिती टाकून ते तलाठीला इलिजिबल आहेत, क्लर्कला इलिजिबल आहेत, जेवढे काही बाकी काही इंडस्ट्री इन्स्पेक्टर वगैरे असतील त्याला इलिजिबल आहेत. पण भविष्यात प्रॉब्लेम कुठे माहितीये का मित्रांनो? एमपीसीचं काय म्हणणं आहे बघा, एमपीसीचं काय म्हणणं आहे मी ते तुम्हाला दाखवतो. पहिले एमपीसीचं काय म्हणणं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गांसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल कृषी सेवक हा संवर्ग नमूद नाही आहे, कृषी सेवक हा संवर्ग नमूद नाही आहे, तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदांमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करणे इथं गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितले, भविष्यात एखादा संवर्ग येऊ पण शकतो म्हणून तुम्ही फॉर्म भरून ठेवा. ओके, पुढचं काय म्हणणं आहे, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित, अतिरिक्त आणि स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व संवर्गातील पद पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतले जातील. त्याच्यानुसारच त्यांचा निकाल लागणार आहे. ओके, पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे, ही लाईन फार महत्वाची, कृषी सेवक आपला एक संवर्ग आहे मित्रांनो, या संवर्ग त्यांचे काय म्हणणं, या संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची आणि त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याची कोणतीही तक्रार नंतर ऐकून घेतली जाणार नाही. मेन प्रॉब्लेम काय माहितीये का, उद्या जर गट क मध्ये त्यांनी अचानक कृषी सेवेचं पद टाकून दिलं आणि त्यावेळी आपण डिप्लोमा लिहिलेलं नसेल तर काय होईल बघा. पाहायला गेलं तर ज्यावेळी कृषी सेवक हे पद येईल त्यावेळी त्यांना डिप्लोमाचं ऑप्शन इलिजिबल करून देणं हे बंधनकारकच असणार आहे आणि त्यांनी नाही दिलं तर कोर्टाद्वारे पण त्यांना द्यावं लागेल. प्रॉब्लेम काय की आता फक्त ज्या उमेदवाराचा डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर झाला असेल त्याला असं कुठलंही पद नाही की जो डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर भरू शकतो. आता फक्त कोण भरते, जे काही पदवीवाले आहेत तर त्यांना एडिटचं ऑप्शन इथं फक्त दिसतं, म्हणजे ते कृषी सेवकाचा भरू शकतात. बाकी तुम्ही फक्त डिप्लोमावर कुठलंच एमपीएससीच्या पदाला फॉर्म भरू शकत नाही. हा एक जो आहे तर तो आपल्याला एक महत्वाची गोष्ट इथं दिसते. परंतु बऱ्याच उमेदवारांचं काय म्हणणं आहे, सर भविष्यात आलं तर आम्ही काय करू, तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल होते, मेसेज होते की सर याच्यावर तुम्ही एकदा व्हिडिओ बनवा, आमच्यासारखे अनेक मुलं असतील त्यांना माहिती होणार नाही. बघा, हा जो प्रॉब्लेम आहे ना हा एमपीएससी कडून झालेला आहे. एमपीएससीने काय केलं नंतर जे आहे तर ते डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर ऍड केलं, काहींनी पद भरलेत आणि एमपीएससीला जेव्हा विचारण्यात आलं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं एमपीएससी काय म्हणते, नवीन फॉर्म भरून टाका. आपण नवीन फॉर्म भरायला पहिला फॉर्म रद्द करावा लागेल, नवीन परीक्षा शुल्क द्यावं लागेल. मग असं परत परत किती वेळा पैसे घेणार हो, नंतर पुन्हा काही एडिट झालं तर. म्हणून आयोगाला विनंती असेल की तुम्ही विद्यार्थ्यांना एकदा एडिटचं ऑप्शन द्या, त्यांच्या प्रोफाईलमध्ये ते ऍग्रिकल्चर किंवा जे काही त्यांचं पद असेल, उद्या काहींचं सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेले तर ते ऑप्शन ते करू शकतात. याच्या संदर्भात तुम्ही ना यांना कॉल करा. आता शनिवार रविवार लागणार नाही तो आणि बाकीचे दिवस पण लेच ट्राय करून लागतो, पण तुम्ही लावा आणि त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा. हे 2 नंबर आहे, सोबत हा ईमेल आहे. आज मी लावून पाहिला पण काही लागला नाही म्हणून मी काय केला, एक ईमेल करून टाकला त्यांना, एक ईमेल आयोगाला करून टाकला. बघा, मी स्वतःच केलेला आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या अर्जामध्ये डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर शैक्षणिक पात्रता समाविष्ट करण्यासाठी एडिट ऑप्शन उपलब्ध करून देण्याबाबत. आता काय आहे, हे ऑप्शन टाकण्यासाठी नवीन फॉर्म भरावा लागतो, नवीन पैसे द्यावे लागतात. नवीन का पैसे द्यायचे, आपली थोडी चुकी आहे त्याच्यात काही, तेव्हा नव्हतंच. मग मी त्याच्यासाठी हा संपूर्ण लिहिलेला आहे. वाटल्यास मी तुम्हाला हा जो ईमेल आहे
या ईमेलची तुम्हाला वर्ड फाईल देतो, कारण की पीडीएफ ने ते परत होणार नाही. तुम्हाला ही वर्ड फाईल देतो, वाटल्यास असा नसा कॉपी पेस्ट करा, तुमचं नाव वगैरे लिहा आणि त्यांना support@mpsc ला लिहा. ज्यांना हा मेल पाहिजे असेल कमेंटमध्ये मला फक्त मेल असं टाईप करून पाठवा. आणि कोणत्या कोणत्या उमेदवारांना अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. बघा, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काम करावं लागेल, आपल्या ॲग्रिकॉटच्या उमेदवारांना मिळून काम करावं लागेल, तरच येणाऱ्या कालावधीत सरकारी नोकरीचे आपलं काम होईलच. आपण जर फक्त हेच करत गेलो तर नाही होणार. आपल्याला हे मुद्दा उचलावा लागेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल की तुम्ही एडिट ऑप्शन द्या आम्हाला एकदा एडिट वगैरे करण्याचं, कारण की तेव्हा नव्हतं म्हणून आम्ही केलं नाही. आता तुम्ही नंतर दिलं ते माहिती नाही ना आम्हाला, तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. हा एक खूप मुलं मला रिक्वेस्ट करत होते की सर तुम्ही याच्यावर आवाज उचला. एमपीएससीने याबाबत परिपत्रक काढूनच खुलासा करावा. प्रॉब्लेम काय आहे, अनेक तांत्रिक पद आहेत, एमपीएससीने याबाबत परिपत्रक काढलंच पाहिजे. एमपीएससीने फॉर्म भरण्यासाठी एडिटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, ही महत्वपूर्ण जे आहे तर ते मागणी आहे. बाकी तुमचे काही महत्वाचे प्रश्न असतील तुम्ही पण त्यांना ईमेल करा, कॉल करा आणि त्यांना याबाबत माहिती करून द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.